पाणी बिलांची थकबाकी ठेवणाऱ्या 4,430 नळ जोडण्या वर्षभरात तोडल्या. वीज भरण्यासाठी अखेरचे 3 दिवस. 1 एप्रिलपासून नळ जोडणी बंद करण्याची कारवाई वेग घेणार. जलदेयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात 4,430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केली नाहीत त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रशासकीय आकारात 100% सूट. जे घरगुती नळ संयोजन धारक 31 मार्च 2024पर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केलेली आहेत त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.